नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर संध्या घोलप यांनी शब्दबद्ध केलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते आजच्या या आनंदी कट्ट्याच्या माध्यमातून. ऐकूया. विकी कौशल एका मुलाखतीत म्हणाला होता, मिडिल क्लास वो होता है जो कभी मन से जाता नहीं. मला पटलं. हे कदाचित सगळ्याच क्लासबद्दल सत्य असेल, पण मी पडले मध्यमवर्गीय, त्यामुळे मला ते पटलं. तो म्हणाला, हम कल के लिए बचा के रखते हैं मगर आज जीना भूल जाते हैं. असू दे, उद्यासाठी होईल, हे तर आपलं पालुपद असतंच. मग उद्या मुलं मोठी झाल्यावर वापरता येईल, नातवंडांसाठी होईल, आपल्या म्हातारपणात उपयोगी पडेल, अशी यादी वाढत जाते. आणि गरज नाहीच, पण पसारा मात्र वाढत जातो. आपले माळे भरलेले असतात, कपाटं ओसंडून वाहत असतात आणि त्यातल्या गरजेच्या किंवा वापरत्या वस्तू ह्या कमीच असतात. आता मिनिमलिझम म्हणजे कमीत कमीची चर्चा वरचेवर आपल्याला ऐकू येते. जी गोष्ट 3 महिन्यात तुम्ही वापरली नाही ती तुम्ही पुढे कधीही वापरणार नाहीये, ती उचला आणि देऊन टाका, असं तज्ज्ञ मंडळी सांगत असतात. आपण ऐकतो आणि ती वस्तू माळ्यावर टाकतो. हा हव्यास नाहीये, ही वृत्ती आहे, मध्यमवर्गीय वृत्ती. काहीही वाया न घालवण्याची वृत्ती, सगळं जोडून सांभाळून ठेवण्याची वृत्ती. पण याचा अतिरेक होत नाहीये ना, हे पाहिलं पाहिजे. अतिज्येष्ठांच्या घरात सगळ्या भिंती भरून सामान पाहिलं की हल्ली मलाच अस्वस्थ व्हायला होतं. हे यांच्या पश्चात कोण आणि कधी आवरणार अशी काळजी वाटायला लागते. मुळात मिनिमलिझम म्हणजे कंजूषपणा किंवा अतिकाटकसर असा आपण एक समज करून घेतलाय. जेव्हा जी वस्तू गरजेची असते ती नक्की घ्यावी, वापरावी, पूर्ण उपभोगावी, पण त्याची वेळ झाली की ती टाकून द्यावी, सांभाळून ठेवू नये, हे नक्की. एका ज्येष्ठ नागरिकाची एक खोली फक्त रद्दी पेपरनं भरलेली होती. एकटेच राहत होते. इतका कुबट वास पसरला होता ना, घरभर उंदीर होतेच. त्यांना विचारलं की म्हणायचे, जेव्हा पैशाची गरज असेल तेव्हा एकदाच विकून टाकीन, म्हणजे भरपूर पैसे मिळतील, नाहीतर थोडे थोडे पैसे कुठे जातात हे कळत नाही. जवळच बंगल्यात एकटी राहणारी एक सखी अचानक गेली. मुलं बाहेर देशात. तिचं घर गाठोड्यांनी भरलेलं होतं. कपड्यांची, दागिन्यांची प्रचंड आवड. कपाटात जागा नाही म्हणून साड्या, कपडे जागोजागी बांधून ठेवले होते. अगदी मोठं डायनिंग टेबल, ते सुद्धा एवढं भरलेलं की ही एकटी असूनही जेवायला ते वापरू शकणार नाही. खूप वाईट वाटलं. एवढे कपडे ती निश्चितच वापरत नव्हती. मग ती असताना तिने तिचे कपडे गरजूंना देऊन टाकले असते तर? 60 झाल्यावर मला उपरती झाली आणि मग मी सामान कमी करायला सुरुवात केली. मी कंजूष आहे का? नाही. अतिकाटकसर करते का? तेही नाही. मला वाचायची आवड आहे. आपल्याला हवी ती पुस्तकं लायब्ररीत मिळतील याची खात्री नसते. मी पुस्तकं ऑनलाईन मागवते, वाचते आणि लगेच लायब्ररीत किंवा मैत्रिणीला देऊन टाकते. साठवायची नाहीत. आजारी पडल्यावर डॉक्टर काही औषधं देतात. शिल्लक राहिलेली औषधं मी माझ्या नेहमीच्या केमिस्टला परत देते आणि त्याला सांगते की मला पैसे नकोत, पण एखाद्या गरजूला 2-4 गोळ्या हव्या असतील तर यातल्या नक्की दे, म्हणजे त्याचे पैसे वाचतील. फ्रोझन शोल्डरचा त्रास सुरू झाल्यावर माझ्या लक्षात आलं की साडी नेसणं शक्य होणार नाहीये. ब्लाऊज काढायला मदतीशिवाय शक्य नाहीये. मग मी 3-4 साड्या ठेवल्या आणि बाकी सगळ्या देऊन टाकल्या. अगदी महागातल्या साड्यासुद्धा दिल्या. पण मग माझ्याकडे मॅचिंग चपला नाहीत, दागिने तर नाहीच नाही, पर्सची चळत नाही, भरपूर प्लास्टिक पिशव्यांचा साठा नाही, डिस्पोजेल प्लास्टिक डब्यांच्या उतरंडी नाहीत. पण यामुळे काही अडतं का? अजिबात नाही. आटोपशीर राहता आलं की झालं असा प्रयत्न करते. आपल्या पश्चात मुलांना इंटरेस्ट नसेल अशा गोष्टी तर नक्की काढायचा मी प्रयत्न करते. त्यात सध्या प्रेमानं वाढवलेल्या झाडांचाही नंबर लावलाय. माझ्या झाडांना माझ्यासारखंच प्रेम मिळेल हे माहिती असलेल्या व्यक्तींना, मैत्रिणींना ती झाडं मी देऊन टाकली आहेत. केवळ हौस म्हणून, गरज नसताना काहीही नवीन खरेदी करायची नाही हे स्वतःला घालून घेतलेलं बंधन आहे. बाजारात नवीन आलं, छान दिसलं म्हणून विकत घेतलं,
असं कधीच करत नाही. पण फिरायची हौस आहे. शक्य तेवढी मी फिरत असते, ट्रिप्स करते, त्यासाठी काटकसर करत नाही. पण ट्रिपला जाऊनसुद्धा काहीही खरेदी न करता परत येणारी मी एकटीच असते. आपण 30-40 वर्ष जपून ठेवलेल्या वस्तू आपल्या मुलांनी त्यांच्या संसारात वापराव्यात अशी अपेक्षाही आता करता येत नाही. कारण त्यांनी तो मध्यम वर्ग कधीच मागे सोडलेला आहे. आपणही सोडलेला असतोच, पण आपण मनानं तिथे असतो. गुंतलेल्या मनाचा गुंता सोडवणं आवश्यक आहे याची जाणीव झाली की गोष्टी सोप्या व्हायला लागतात. आता तर नात्यातही गुंतू नका असा सल्ला दिला जातो. मग निर्जीव वस्तूमधला जीव काढून घेणं हे सोपंच नाही का? चला मग आता या वाटेवर मिनिमलिझमची वाट शोधायची का? हा प्रश्न आपण प्रत्येकानं स्वतःला विचारायचा आणि खरोखर त्या वाटेवर चालत चालत आपले मोह हळूहळू बाजूला सारायचे हेच खरं. पटतंय ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.